जर दुसऱ्याकडून उपचार घ्यायचे नसतील तर तुम्ही स्वतः संमोहन शिकून घ्या. त्याला आपण आत्मसंमोहन म्हणतो. स्वतः शिकून घ्या आणि ते सूचना तंत्र किंवा ते डीप आत्मसंमोहनात कसं ट्रान्समध्ये जाणं हे स्वतः शिकून तुम्ही त्या सूचना घेऊन तुम्ही स्वतः सुद्धा तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडू शकता. स्वतःच्या समस्या स्वतः काढू शकता किंवा स्वतःमध्ये जे काही आत्मविश्वास, स्मरणशक्ती किंवा इतर आवश्यक यश मिळवण्यासाठी जे काही गुण आहेत ते सगळे वाढ करू शकता, त्यांची वाढ करू शकता. आता हे सगळं सोपं आहे मित्रांनो. त्याच्यासाठी योग्य पद्धतीने संमोहनाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. संमोहन जाणून घेणं गरजेचं आहे. थोडंसं अंतर्मनाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि हे जर सगळं तुम्ही करू शकाल तर खरंच मित्रांनो मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतोय की तुम्ही तुमच्या जीवनात आमूलाग्र चांगले बदल घडू शकता. आता तुम्ही ज्या अवस्थेत आहात, शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक म्हणू, त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या अवस्थेत किंवा हाय लेवलला तुम्ही नक्की जाऊ शकता. आणि ह्याच्यात हिप्नॉसिसमध्ये कोणतंही औषध दिलं जात नाही. हे मनाचं शास्त्र आहे आणि मनाची भूमिका, माइंडसेट आपण ज्याला म्हणू, तो जर बदलला आपला तर आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार ठरवू शकतो आणि आपण जे ठरवू ते आपण साध्य करू शकतो. मित्रांनो, अंतर्मन आणि संमोहन ह्या गोष्टी थोड्या समजून घ्या. संमोहन हे अतिशय व्यवहार उपयोगी शास्त्र आहे, वास्तुनिष्ठ शास्त्र आहे आणि अतिशय समजून घेण्यास सरळ शास्त्र आहे. फक्त तुम्ही मनापासून थोडं गोडी घेऊन त्या शास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, कोणतंही औषध दिलं जात नाही. हे केवळ सूचना तंत्र आणि जी आपली ट्रान्स आपण क्रिएट करतोय त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यासाठी थोडा ह्या शास्त्रावर श्रद्धा, सबुरी तुम्हाला हवी. श्रद्धा हवी, सबुरी बाळगा आणि विश्वास हवा. कधी कधी तुमच्या ताणतणावामुळे शिकणं थोडंसं एखाद्याला एका झटक्यात जमत नाही, काहींना वेळ लागतो, पण सबुरी ठेवा. त्याचं सतत प्रॅक्टिस करा.